नमस्कार मित्रो. दुसरी कसोटी भारतीय संघाने 336 धावांनी जिंकत इंग्रजांच्याच भूमीत इंग्रजांना धूळ चारली आहे. तेंडुलकर अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात 5 शतकं झळकावून सुद्धा पराभव पत्करावा लागला. बुमराह सोडून इतर गोलंदाजांवर टीका झाली. गंभीरच्या प्रशिक्षणावर सवाल उठवले गेले. अशातच दुसऱ्या सामन्यात बुमराहला विश्रांती दिल्यामुळे भारतीय संघ कमकुवत वाटत होता. मात्र बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून खेळलेल्या आकाशदीपने इंग्रजांचं असं काही गर्वहरण केलं की तिसऱ्या सामन्याची बेन स्टोकच्या संघाला भीती वाटू लागली आहे. आकाशदीपने दुसऱ्या इनिंगमध्ये एकूण 6 गडी बाद केले. त्यापैकी 3 खेळाडूंच्या त्याने दांड्या गुल केल्या. एजबस्टन कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इतका प्रभावी मारा केला की आकाशदीपचे चेंडू वेगाने आत घुसत होते, तर मोहम्मद सिराजचे चेंडू बॅटची एज लागून यष्टीरक्षकाच्या हातात विसावत होते. बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स यांसारखे अनुभवी खेळाडू चौथ्या डावात भारतीय बॉलिंग अटॅकसमोर अक्षरशः हतबल पाहायला मिळाले. अखेर भारतीय संघाने 336 धावांनी विजय मिळवत इंग्रजांचं घरच्याच मैदानावर गर्वहरण केलंय. आकाशदीपने दुसऱ्या इनिंगमध्ये जो स्पेल टाकला, ह्या स्पेलनं जगभरातील क्रीडा रसिकांना प्रभावित केलंय. कर्णधार शुभमन गिलचं नेतृत्व आणि त्याने दोन्ही डावात केलेली खेळीसुद्धा या विजयात अतिशय मोलाचं योगदान देऊन गेली. तिसऱ्या कसोटीपूर्वी आकाशदीपने इंग्लंडच्या संघात असं काही दहशत निर्माण केली आहे की तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला प्लेईंग 11मध्ये बदल करावेच लागतील. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार असल्यामुळे इंग्लंड संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण असेल, तर भारतीय संघाची बाजू तिसऱ्या सामन्यात भक्कम असेल.